गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण इंटरनेट प्रोग्रामिंग सेकंड मध्ये आपण वेब टेक्निक हा पहिला चॅप्टर पाहतोय. आपण त्या पहिल्या चॅप्टरमध्ये आपण सुरुवात केली. त्याच्यामध्ये आपण वेब टेक्निक किंवा वेब ॲप्लिकेशन काय असतं आपण पहिल्या सेमिस्टरपासून पाहत आलो आहे. याच्यामध्ये थोडंसं होतं की एक्झिक्युशन कशावर होतं, वेब ब्राउझरवर होतं. त्याच्यानंतर आपण ह्या वेब टेक्निकमध्ये आपण प्रोसेसिंग फॉर्म किंवा फॉर्म कसा डेव्हलप करत असताना त्याच्यामधील मेथड कोणत्या यूज करायच्या आपण ते पाहत होतो. जर एखादी मेथड यूज केली तर कशा प्रकारचा फॉर्म रिस्पॉन्स करतो त्या गोष्टी आपण पाहिल्या, त्याची कन्सेप्ट पाहिली. त्याच्यामधील मोस्ट आपण गेट मेथड आणि पोस्ट मेथड पाहिली. गेट मेथडचा यूज काय असतो, पोस्ट मेथडचा यूज काय असतो, त्याचा आपण डिफरन्स पाहिला. जर गेट मेथड यूज केलं तर फॉर्मवर कशा प्रकारचं एक्झिक्युशन होईल, त्याला कशा प्रकारचे लिमिटेशन आहेत का, ती सिक्युअर आहे का, तशाच प्रकारचं आपण गेट आणि पोस्ट मेथड पाहिले. आपण तसंच आपण पुढं चालत असताना अजून दोन पेजेसबद्दल स्टडी केला. एक सेल्फ प्रोसेसिंग पेज आणि सेकंड स्टिकी फॉर्म किंवा स्टिकी प्रोसेसिंग फॉर्म. जर मी पेज तयार करत असेल, सेल्फ प्रोसेसिंग पेज काय म्हणतो, जर मी डेटा राईट केला तर तो काय होतो, त्याच्यावरील कंटेंट असतील किंवा काय असतील ते कंटेंट निघून जातं. फक्त काय येतं, त्याचं आउटपुट येतं त्या पेजवरच. ज्यावेळेस एक्झिक्यूट तो वेब ब्राउझरवर होतो त्यावेळेस. स्टिकी फॉर्म काय म्हणतो, स्टिकी त्याच्याबरोबर ते कंटेंट चिकटून राहतं. स्टिक चिकटणी, चिकटून राहणं. जर त्याचे कंटेंट्स असतील ते कंटेंट विथ त्याच्याखाली त्याचं काय येतं, वेब पेजवर ॲन्सर किंवा तो रिस्पॉन्स डिस्प्ले होतो किंवा त्याचा आउटपुट आपल्याला त्याच्यावर डिस्प्ले होतं असं. इट इज कॉल्ड स्टिकी फॉर्म. तसेच छोट्या छोट्या वेब टेक्निकमध्ये किंवा ॲप्लिकेशन यूज करत असताना आपल्याला असे छोटे छोटे मुद्दे आहेत. मल्टी पॅरामीटर किंवा स्टिकी ऑर मल्टी व्हॅल्यू पॅरामीटर किंवा आपण स्टिकी मल्टी व्हॅल्यू यूज करू शकतो. एक लक्षात घ्या, हे यूज करत असताना मोस्ट इम्पॉर्टंट आपण दोन फाईलचा यूज करतो. एक HTML अँड PHP. इट इज अ फॉर्म प्रोसेसिंग अँड दिस इज अ कोड प्रोसेसिंग. हा काय असेल, कोड असेल ह्याच्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये काय असतो, फॉर्म असतो. HTML पेज आपण फॉर्म किंवा पेजेस क्रिएट करण्यासाठी आपण यूज करतो. जसं आपण दुसऱ्या तिसऱ्या लेक्चरमध्ये जाऊ त्यावेळेस HTML ऑर दुसरं कोण आहे का ते आपल्याला शोधून काढायचं, किंवा आपण नेक्स्ट चॅप्टर ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्याला HTMLला एक्सटेंडेड काय आहे का त्या पण गोष्टी येणार आहेत. म्हणजे फॉर्म पेजेस क्रिएट करत असताना मॉडिफाईड. इकडं तुम्ही CSS यूज करू शकता, कारण का जर तुम्हाला वेब डेव्हलप करायची असेल किंवा काय करायचं असेल आपण वेब डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण CSS यूज करतो. मग का तर त्या HTMLला आपण त्या फॉर्मला डिझायनिंग करण्याचं काम करत असतो. बट आपण मल्टी व्हॅल्यू पॅरामीटर किंवा स्टिकी व्हॅल्यू पॅरामीटर, मला असं वाटतं की आपण प्रॅक्टिकली ते पाहिलेलं आहे. जर 4 ते 5 फॉर एक्झाम्पल मल्टी व्हॅल्यू किंवा स्टिकी मल्टी व्हॅल्यू तुम्ही काही आता यूज करू शकता. स्टिकी जर यूज करायचं असेल तर तुम्हाला जरी एखाद्या प्रकारचा क्वेश्चन विचारला गेला किंवा काय केला, आता काय थेरॉटिकल क्वेश्चन विचारला जात नाही, मल्टिपल चॉईसमध्ये विचारलं जातं. पण स्टिकी असू द्या किंवा मल्टी व्हॅल्यू म्हणजे काय, जर एखाद्या फॉर्मवर तुम्हाला जर ड्रॉपडाऊन लिस्ट तयार करायची असेल, ABC असं काय D बटन तयार करायचे असतील, मी ज्यावेळेस एवर क्लिक करेल त्यावेळेस ए होईल, किंवा तुम्ही चेकबॉक्स करू शकता कोणतंही. त्यासाठी आपल्याला HTML फॉर्ममध्ये ऑप्शन नावाचा टॅग आहेत. सिलेक्ट आपण सिलेक्ट करतो आणि त्याच्यामध्ये ऑप्शन जेवढे ऑप्शन टाकतात तेवढे ऑप्शन येतात, म्हणजे ड्रॉपडाऊन लिस्ट. दॅट इज कॉल्ड मल्टी व्हॅल्यू पॅरामीटर. इट इज अ पॅरामीटर. जर मी स्टिकी फॉर्म किंवा सिम्पल फॉर्म यूज करत असेल, जर सिम्पल फॉर्म यूज केला तर ती डायरेक्ट काय येईल, फक्त आउटपुट डिस्प्ले होईल. पण मला ह्या पॅरामीटरमधून एखादं सिलेक्ट केलं आणि खाली त्याचा आन्सर म्हणून मला एवर क्लिक करायचं. एवर क्लिक केलं त्याचं आउटपुटसुद्धा काय आलं पाहिजे, ए आलं पाहिजे. इट इज अ स्टिकी फॉर्म.
फॉर्म विथ, इट इज अ मल्टी पॅरामीटर विथ सिलेक्ट द वन ऑप्शन. कारण आपण ऑप्शन ठेवणार आहेत. तुम्ही चेकबॉक्स घेऊ शकता, रेडिओ बटन घेऊ शकता, जसं तुम्हाला त्या गोष्टीशी रिलेटेड असेल त्या गोष्टी तुम्ही ते पॅरामीटर घेऊ शकता. डिपेंड्स ऑन अ टॅग. HTMLमध्ये आपल्याला टॅग माहीत पाहिजेत. हे टॅग कोणता आहे? ऑप्शन नावाचा टॅग आहे. मला असं वाटतं आपण ते प्रॅक्टिकली करून पाहिलेलं आहे. मल्टी व्हॅल्यू पॅरामीटर किंवा स्टिकी पॅरामीटर यूज करत असताना एक ड्रॉपडाऊन लिस्ट इथे क्लिक केलं की खाली येतं. जरी नसेल तरी तुम्हाला त्या व्हॅल्यू पॅरामीटर असतील किंवा स्टिकी मल्टी व्हॅल्यूचं पॅरामीटर असेल, त्याचा कोड असेल, काय असेल तो तुम्हाला नोट्स वाईज लेक्चर झालं की तुम्हाला ते सेंड करतो. इट इज अ मल्टी व्हॅल्यू पॅरामीटर किंवा स्टिकी. इट इज अ मल्टिपल. इट इज अ वेब पेज. हे एक्झिक्युशन होत असताना एक सिंगल व्हॅल्यू घेतली विथ पॅरामीटर, दिस इज कॉल्ड दॅट इज स्टिकी. जर नसेल तर हे निघून जाईल, फक्त एवढंच डिस्प्ले होईल. इट इज सिम्पल मल्टी व्हॅल्यू पॅरामीटर. मग त्यावर चेकबॉक्स घ्या, रेडिओ बटन घ्या. इट इज अ सिम्पल थिंग्स की मल्टी व्हॅल्यू काय, मल्टिपल व्हॅल्यू मी घेऊ शकतो. ओके, इज अ मल्टी व्हॅल्यू पॅरामीटर किंवा स्टिकी मल्टी व्हॅल्यू पॅरामीटर. नेक्स्ट पाहू आपण फाईल अपलोड. आपण फाईल अपलोडचाही प्रोग्राम किंवा कोड करून पाहिलेला आहे. काहींचा झाला, काहींचा होत नसेल, त्यावेळेस फाईल अपलोड होत नाही. आपलं त्यावेळेस काय करत होतो, ज्यांचं झालं नाही त्याला फाईल ॲक्सेस परमिशन घ्यायला लागतात. त्याच्या होमच्या किंवा सेटिंगमध्ये जाऊन त्याच्या एकदा ॲक्सेस परमिशन घेतल्या की आपल्याला आपल्याला त्याच्या परमिशन मिळतात. मग फाईल अपलोड नावाचं किंवा फंक्शन आहे फाईल अपलोड करण्यासाठी किंवा सक्सेसफुली अपलोड होत असताना फाईल अपलोडमध्ये कोणत्या प्रकारचे कंटेंट असतात. तर फाईल अपलोड यूज करत असताना त्याचं नेम असेल, त्यानंतर साईज असेल त्याची, अशा वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट आहेत. किंवा फाईल अपलोड करत असताना त्या फाईल अपलोड ह्याचं जे काय युजिंग अ फंक्शन आहे, सिंटॅक्स काय, सिंटॅक्स याचा इज अपलोडेड फाईल. इट इज अ फंक्शन. आणि त्याच्यामध्ये काय असेल, त्याचे कंटेंट असेल. काय असेल, ह्या फाईलचे काय असतील, कंटेंट असतील. मग कोणत्या प्रकारचे कंटेंट असतात, कोणत्या प्रकारचे कीज असतात, किंवा आपण त्याला काय म्हणतो, कंटेंट म्हणतो. मग कोणते कंटेंट्स, कोणती फाईल तुम्हाला अपलोड करायची, त्याचं नेम म्हणजे पॅरामीटर्स. कीज म्हणजे किंवा कंटेंट म्हणजे काय, त्याचे पॅरामीटर्स. त्या फाईल अपलोड करत असताना ह्या फंक्शनमध्ये ह्या फाईलचे ह्या डॉलर ऑफ फाईलचे जे काय पॅरामीटर असतील, पॅरामीटर कोणते ते 5 पॅरामीटर असतात. नेम, त्यानंतर टाईप, कोणत्या टाईपची, त्यानंतर साईज, त्यानंतर टेम्पररी नेम, आणि लास्ट जर ती फाईल एक्झिक्यूटच नसेल किंवा माझ्याकडे ती फाईलच नसेल तर एरर. कोणता एरर, इट इज नॉट सक्सेसफुल अपलोडेड किंवा इट इज नॉट एक्झिस्टिंग इन अ कम्प्युटर किंवा काय सिस्टीम असेल. तर मला फाईल अपलोड करत असताना मला फाईल नावाचं फंक्शन आहे. ते फाईल नावाचं फंक्शन अपलोड करत असताना त्याचे पॅरामीटर आहेत 5 पॅरामीटर. नेम, टाईप, साईज, टेम्पररी नेम, एरर. मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर असल्यामुळे ह्यावेळेस अशा बारीक गोष्टी, ह्या कंटेंट आपल्याला माहीत असावेत, पॅरामीटर माहीत असावेत. मला असं वाटतं की फर्स्ट सेमिस्टरचा पेपर काय विद्यार्थ्यांनी कॉल केला की सर सोपा होता, चांगला होता. तो नशीब थेरॉटिकली नव्हता म्हणून. परंतु ज्यावेळेस तो थेरॉटिकली असता तर त्यातील 10% विद्यार्थीसुद्धा पास होऊ शकणार नाहीत. कारण का इतके फंक्शन आहे त्याच्यामध्ये. प्रत्येक पॅरामीटर आपल्याला लक्षात ठेवायला लागते त्याच्यामध्ये. तुमचं नशीब चांगलं म्हणून तुम्हाला ते लास्ट सेमिस्टरला एवढे फंक्शन होते, मग ते मल्टिपल चॉईसमध्ये गेले, त्यामुळे ते सोपं गेलं. सेम ॲज ह्या वर्षी पण सोपं जाईल. ही पण उलट हे तर सेकंड पार्ट तर सोपं आहे सगळ्यात. ह्याच्यामध्ये प्रत्येक चॅप्टर वेगवेगळ्या टाईप्स आहे. ओके, फाईल अपलोड करत असताना मला फाईल माहीत असावी. फाईल अपलोड करत असताना
नेम, त्याचं टाईप, साईज, टेम्पररी नेम. नेम मीन्स मला कोणत्या प्रकारची फाईल अपलोड करायची त्याचं नाव. टाईप, तुमची ती टाईप कोणत्या प्रकारची, टेक्स्ट आहे, इमेज आहे का, PDF आहे का, अदर डॉक्युमेंट्स आहे, वर्ड आहे का, काय असेल दिस इज अ टाईप. साईज, तुम्हाला किती MB पर्यंत फाईल तुम्हाला अपलोड करायची, दॅट इज अ लिमिटेशन्स ऑफ फाईल. देन टेम्पररी नेम, तुम्ही एखादं टेम्पररी नेम टाकू शकता. बाबा एक्स नावाची फाईल आहे, डॉक्युमेंटरी किंवा कशाची एखादी डॉक्युमेंटरी असेल किंवा काय असेल, त्याला आपण XYZ नाव दिलं असेल तर मी त्याला काय म्हणून एक्स, इट इज अ टेम्पररी नेम. टेम्पररी नेमसुद्धा आपण त्याला काय करू शकतो, देऊ शकतो. आणि देन एरर काय, जर ती फाईल एक्झिस्टच नसेल तर तशा प्रकारचा आपल्याला तो काय करेल, एरर देऊ शकतो किंवा वेगळ्या प्रकारचाही एरर तो 404चा देऊ शकतो. कोणता, इंटरनेट लॉस असेल, कनेक्शन असेल, काय असेल. इट इज अ बिल्ट इन थिंग्स, इट इज अ पॅरामीटर कोणाचे, फाईल अपलोडचे. इथं घेत असताना आपण त्यातील कंटेंट घेतोय किंवा त्याचं फंक्शन काय समजून घेतोय. आता फाईल अपलोड करत असताना ते प्रॅक्टिकली आपण पाहिलं, ह्या सेमिस्टरचं सेकंड सेमिस्टरचं सुद्धा प्रॅक्टिकल पाहिलं आपण. जर नसेल तर तुमच्याकडे प्रत्येकाकडे मला असं वाटतं 70% विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप आहेत, ते करून पाहण्या, ज्यांनी केलं नसेल त्यांनी करून पाहण्याचा प्रयत्न करा. नसेल तरी तुम्हाला मी नाही का व्हॉट्सअपला काय असेल त्याच्याबद्दलचे प्रोग्राम असेल काय असेल ते मी तुम्हाला त्या टॉपिकनुसार खाली सेंड करणार. जे फाईल अपलोडचा प्रोग्राम असेल तर खाली मी सेंड करणार आहे. यू कॅन रन, चेक दिस. जर नसेल होत तर राहू द्या, एवढंही त्याचं टेन्शन घेण्यासारखं का नाही, परंतु एक्झिक्यूट होतात. किंवा तुम्ही जर अदर गोष्टीचा विचार केला, इंटरनेटवरून घेऊ शकता, यूट्यूबवरून घेऊ शकता, ॲक्च्युअल घेऊ शकता किंवा W3 स्कूलवरून सुद्धा तुम्ही काय करू शकता, प्रोग्राम पाहू शकता आणि कसं एक्झिक्यूट होते. जर कोणाकडे लॅपटॉप नसेल काय नसेल तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा काय करू शकता, W3 स्कूलला जाऊन तिथं नाही का त्यांचा स्वतःचा रन कोड असतो, रन केला की तुम्हाला त्याचं आउटपुट कशा प्रकारचे येते ते डिस्प्लेसुद्धा होतं. म्हणजे ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्यासाठी तो ऑप्शन आहे. ओके, ठीक आहे. इट इज अ फाईल अपलोड. नेक्स्ट टॉपिक पाहिजे आपल्याला व्हॅलिडेशन फॉर्म. व्हॅलिडेशन फॉर्मचा सुद्धा आपण प्रोग्राम करून पाहिलेला आहे. व्हॅलिडेशन फॉर्म म्हणजे कोणतं, जर युजर ID किंवा पासवर्ड मला किती रेंजमध्ये तुम्ही सांगा. आज फेसबुकचा जर एखादा पासवर्ड क्रिएट असेल किंवा ईमेलचा पासवर्ड तयार करता असेल तर काय म्हणतो, मल्टी कॅरेक्टरमध्ये असावा. कारण काय सिम्बॉल असावेत, काय स्मॉल लेटरमध्ये असावं, कोण कॅपिटल लेटरमध्ये असावं, अशा वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये टाकलं जातं. दॅट इज कॉल्ड व्हॅलिडेशन. हे व्हॅलिडेशन वेब ॲप्लिकेशन तयार करत असताना आपण क्लायंट साईडला पण करू शकतो आणि सर्व्हर साईडला पण करू शकतो. कारण सर्व्हर साईडला आपला ॲक्च्युअल कोड असतो. ज्यावेळेस तुम्ही एखादा कोड तयार करत असताना एखाद्या फॉर्मवर तुम्ही त्याचं व्हॅलिडेशन टाकू शकता. मला असं वाटतं की तो आपण हा सुद्धा प्रोग्राम म्हणजे बऱ्यापैकी आपण XML पर्यंत, जावास्क्रिप्टपर्यंत जाऊन आपण प्रोग्रामिंग केलेले आहेत बुकमधले. तर व्हॅलिडेशन चेक करता असताना तुम्ही रेग्युलर एक्सप्रेशन यूज करू शकता. रेग्युलर एक्सप्रेशन यूज करणं म्हणजेच काय, तुम्ही कोणत्या प्रकारचा नाही का सिम्बॉल यूज करणार आहेत का, डिजिट यूज करणार आहेत का, कॅरेक्टर यूज करणार आहेत का, अशा वेळेस तुम्ही त्या इरेग्युलर्स फंक्शनचा यूज करून तुम्ही तिथं काय करू शकता. ज्यावेळेस आपण कोड राईट करतो त्या कोडमध्ये आपल्याला काय करावं लागते, लूप टाकावं लागतं. जर अशा प्रकारचा असेल तरच काय करेल, तो एक्झिक्यूट करेल किंवा पुढं सक्सेसफुली जाईल. नसेल तर पुढं जाईल. दॅट इज कॉल्ड व्हॅलिडेशन्स फॉर्म. त्याला काय म्हणलं जातं, व्हॅलिडेशन्स फॉर्म. म्हणजे एखादा फॉर्म तयार करता असताना आपण त्याला व्हॅलिडेशन देऊ शकतो. ठीक आहे, त्याचा कोड असेल काय असेल तो तुम्हाला व्हॉट्सअपला येऊन पडेल. एक्झिक्यूट करून पाहण्याचा प्रयत्न करा. सिम्पल आहे, तुम्ही स्ट्रिंग लेंथ टाकू शकता. फॉर एक्झाम्पल एखादं पहा, जर व्हॅलिडेशन मला काय टाकायचं आहे, 5 फक्त डिजिट टाकायचे, तर मी अशा प्रकारचं एखादा कोड तयार करून किती प्रकारची स्ट्रिंग लेंथ पाहिजे, जो काय युजर नेम टाकन, मग पोस्ट असेल किंवा काय असेल मेथड, युजर नेम म्हणजे मी जर कंडिशन टाकली is less than 5. ओके, अशा प्रकारची कंडिशन आपण टाकू शकतो. काय की जी काय युजर नेम ज्यावेळेस मी टाकल, हा फॉर्म तयार केला, युजर नेम
काय असेल पासवर्ड, मी फक्त कशात चेक करतो आहे, युजर नेम. जर युजर नेमला मी व्हॅलिडेशन टाकले, जर मी नाही का ह्याला डिजिट किती पाहिजेत, 5पेक्षा कमी, फक्त 4 डिजिट घेईल. जर मी नाही का 1 7 8 9 एवढं टाकलं तर तो काय करेल, काय तुमचा फॉर्म असेल, नेक्स्ट फॉर्म असेल किंवा कशा जिकडं जायचं तिकडं तो जाईल किंवा सक्सेसफुली लॉग इन होईल. काय होईल, सक्सेसफुली लॉग इन होईल. ओके. जर मी डिजिट 5पेक्षा ह्या 5पेक्षा जास्त टाकले किंवा 5 चालणारच नाही, 4च चालतील, 2 3 4 5 6 7 असं टाकलं तर तो काय करेल, बाहेर जाईल आणि एरर देईल किंवा तुम्हाला काय म्हणेल, री एंटर द युजर नेम. कारण का आपण त्या टेक्स्टला आपण काय टाकलं असतं, व्हॅलिडेशन टाकलं. दिस इज कॉल्ड व्हॅलिडेशन फॉर्म. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही व्हॅलिडेशन टाकू शकता किंवा तुम्ही इथं ई आर्ग्युमेंट यूज करू शकता. कॅरेक्टर पण पाहिजे, सिम्बॉल पण पाहिजे, अशा प्रकारची पाहिजे आपण त्या गोष्टी टाकू शकतो. देन काय असेल ते प्रोग्राम रिलेटेड असेल तर त्याचा कोड असेल, काय असेल तो तुम्हाला सेंड केला जाईल. नेक्स्ट, सेटिंग रिस्पॉन्स हेडर. एक नवीन म्हणजे सेटिंग रिस्पॉन्स हेडर जर एक्झाममध्ये क्वेश्चन आला, मला विचारले जाऊ शकतात, तर आपल्याला सेटिंग रिस्पॉन्स हेडर काय नाही, इट इज सिम्पल. हेडर नावाचं फंक्शन आहे. कोणतं, हेडर नावाचं फंक्शन आहे. हे इट इज अ बिल्ट इन फंक्शन आहे. जसं की फाईल अपलोडमध्ये जे कंटेंट असेल, कोणते प्रकारचे आपण ते पाहिले. सेटिंग रिस्पॉन्सेस, रिस्पॉन्स म्हटलंय 2 प्रकारचे रिस्पॉन्स असतात. एक HTTP रिस्पॉन्स आणि एक HTTP रिक्वेस्ट आणि HTTP रिस्पॉन्स. रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स ह्यातला फरक काय आहे, जर क्लायंट साईडकडून मी युजर ID पासवर्ड सेंड केला, दॅट इज कॉल्ड रिक्वेस्ट. कुठून, क्लायंटकडून सर्व्हरकडे मी सेंड केलं तर दिस इज कॉल्ड रिक्वेस्ट. आणि सर्व्हरकडून क्लायंटला जो काय रिस्पॉन्स येतो दॅट इज कॉल्ड HTTP रिस्पॉन्स. जो काय रिस्पॉन्स येतो तो कोणाच्या मार्फत येतो, हेडरच्या मार्फत येतो. मग हेडरमध्ये कोणते पॅरामीटर असतात किंवा हेडर नावाचं फंक्शन काय आहे, तर त्याचे पॅरामीटर कोणते असतात ते पाहू आपण. हेडरमध्ये पॅरामीटर असतात सेंड करणारा जे त्या रिलेटेड असणारे स्ट्रिंग असेल, रिप्लेस, त्यानंतर HTTP रिस्पॉन्स कोड असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्यावर जसं स्ट्रिंग, रिप्लेस किंवा कोडिंग. मग स्ट्रिंग कोणत्या प्रकारची असते, मग जर हेडर फाईल जर असेल तर त्याच्यामध्ये डिफरंट कंटेंट टाईप असतात. ह्याच्यामध्ये वेगवेगळे कंटेंट टाईप असतात. मग कंटेंट टाईप कोणते असतात, तर बाबा तुमची फाईल फाईलमध्ये ती फाईल टेक्स्ट आहे का HTML आहे, त्याचं रिस्पॉन्स. कारण तो डॉक्युमेंटरी येणार आहे, कारण सर्व्हरकडून येणार आहे. त्यानंतर म्हणजे तुमची GPG फाईल आहे का इमेज आहे का PDF आहे काय आहे, इट इज अ कंटेंट टाईप त्याचा, की कोणत्या प्रकारची फाईल सर्व्हरकडून तुम्हाला पुन्हा रिस्पॉन्स येतोय. त्यानंतर रिडायरेक्शन असतं. रिडायरेक्शन म्हणजे काय, पुन्हा जर ती फेल गेली, जर तुम्ही URL टाकली आणि जर ती फेल गेली किंवा काय झालं तर तुम्ही पुन्हा काय करू शकता, त्याला रिडायरेक्ट करू शकता. इट इज कॉल्ड रिडायरेक्शन. तुम्ही नाही का त्याचा पूर्ण पाथ इट इज अ URL पाथ, नवीन पुन्हा पाथ सेंड करू शकता. देन एक्सपायरेशन किंवा एक्सपायरी, त्या फॉर्मचं किंवा त्या फॉर्मला किती एक्सपायर ठेवायचं. एखादा फॉर्म रिक्वेस्ट आली ती 2 मिनिटात ठेवायची, 1 सेकंदापुरती ठेवायची किंवा त्याने क्लोज केल्यानंतर ती क्लोज झाली पाहिजे. दॅट इज कॉल्ड एक्सपायरी.
कशाची, तर त्या हेडर फंक्शनमधून रिस्पॉन्स तुमचा किती वेळेला आला आणि तुम्हाला ते एक्सपायर करायचं असेल ते. आणि ऑथेंटिकेशन्स, तुम्हाला कशा प्रकारचं ऑथेंटिकेशन ठेवायचं, प्रायव्हेट ठेवायचं आहे का पब्लिक ठेवायचं आहे, अशा वेगवेगळे ऑथेंटिकेशन्स त्याच्यामध्ये येत असतात. आपण वेब टेक्निकमध्ये जर सेटिंग आहेत ह्या वेब ॲप्लिकेशन तयार करत असताना किंवा एक फॉर्म ऑफ तयार करत असताना सर्व्हर आणि क्लायंट जर प्रोग्रॅमिंग करत असेल, आपण सर्व्हरकडून क्लायंटकडून आपण सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवतो आणि रिक्वेस्ट येत असताना त्याचा रिस्पॉन्स परत क्लायंटकडे येत असताना तर त्या वेगवेगळ्या टाईपमध्ये येतो. तुमची फाईल टेक्स्टमध्ये का HTML का इमेजमध्ये पुन्हा सेंड करायची का PDF सेंड करायची, मी टाकली तर ते डॉक्युमेंटमध्ये येईल. जर मला असं पाहिजे, मला PDF पाहिजे तर ते PDF येईल. व्हिडिओमध्ये असेल तर व्हिडिओमध्ये येईल. इट इज अ कंटेंट टाईप ऑफ, इट इज अ हेडर. कशा थ्रू, तर त्या हेडर फंक्शन थ्रू येईल. रिडायरेक्शन, पुन्हा जर तुम्हाला त्या फेल गेलं किंवा काय झालं तुम्ही त्यात URL टाकू शकता, न्यू URL. एक्सपायरेशन टाकू शकता, ते रिस्पॉन्स किंवा ते रिक्वेस्ट किती वेळ ठेवायची, किंवा ऑथेंटिकेशन्स तुमच्याकडे राहील, पब्लिक आहे का प्रायव्हेट किंवा वेगवेगळ्या टाईपचं ऑथेंटिकेशन, त्याला सिक्युरिटी अशा प्रकारचे त्या हेडरला राहते. ते इट इज अ कंटेंट टाईप. इट इज अ सिम्पल थिंग्स. ह्या चॅप्टरमधील आपण वेब ॲप्लिकेशन तयार करत असताना किंवा एखादा वेब फॉर्म तयार करत असताना त्या कंटेंट्स आपण पाहतो. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये राहिलेला भाग पाहू. पुढचा भाग 2 पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, कुकी आणि सेशन, आपण 3rd लेक्चरमध्ये पाहू. ओके, थँक्यू.